मी आता छातीवर गोळ्या जरी पडल्या तरी मी माग हटणार नाही. कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे. मी रात्रभर झोपलो नाही. आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणं आहे, या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे. परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं आहे की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो. फक्त मी तुमच्यात असं नसन मला माहीत नाही, ही विचार मरू द्यायचा नाही आणि हे आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही. काही झालं तरी हरकत नाही. नाही 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 वाईट हे वाटतं. 54 लाख नोंदी मिळाल्या, 45 वर्षापासून समाज लढतोय, करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला आणि 250-300 पेक्षा जास्त बलिदान गेले. आमच्या लेकरांच्या डोळ्यात कंपाळाचं आई बहिणीचं कुंकूसुद्धा गेलं. अरे इतकं निर्दयी सरकार असू शकतं? ज्या सरकारला या मराठ्यांनी हृदयपणा काय असायला पाहिजे. माझा मराठा समाज आज ताकदीनं लढतोय. हजारो केसेस झाल्या, आमच्या माता माऊलींचे डोके फोडले, तरी आम्ही शांततेत करतोय. आजही 1 महिना झाला आहे आमरण उपोषणाची आणि मराठे मुंबईकडे जाण्याची घोषणा केलेली, तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही. इतकं निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजे हा खूप अन्यायाचा कळस झाला, खूप अन्यायाचा कळस झाला. आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचा आसरा हातात घेऊन यांना आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. हे बघा, मी लढायला आणि मरायला कधीच भेट नाही आणि भेटणारसुद्धा. पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो, सरकारमध्ये असू शकतो. शेवटी तुम्हीसुद्धा माणूस आहेत, तुमच्यात माणुसकी जिवंत असली पाहिजे. अरे जर तुमच्या डोळ्यात एकदा आत्महत्या झाल्यात तर तुम्हाला झोपसुद्धा नाही यायला पाहिजे आणि तुम्ही मात्र संतापाची लाट म्हणून समोर येईल. लाट तर मराठ्यांची आहेच, परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही, मी समाजात असं नसं. फक्त मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची. मी आता छातीवर गोळ्या जरी पडल्या तरी मी माग हटणार नाही. कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे. मी रात्रभर झोपलो नाही. आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणं आहे, मी तुमच्यात पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत. आपले पोरं संपले पाहिजेत. आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले. मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे. परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं आहे की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो. फक्त मी तुमच्यात असं नसन मला माहीत नाही, ही विचार मरू द्यायचा नाही आणि हे आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही. काही झालं तरी हरकत नाही. आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा. मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालो आहे आणि मी आता मागं हटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाजात मोठे व्हावत लेकरं म्हणून लढणार आहे. की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना, त्या माता माऊली जाऊन विचारा, करता पुरुष घरात नसल्यावर काय होतं. ज्याचा एकुलता एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या बापाला जाऊन विचारा, काळजातलं लेकरू नसल्यावर काय होतं. ज्या दिवशी संक्रांतीचा सण करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं त्याची पण आठवण आली. माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकू नाही राहिलं आमच्या.
तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात असू शकतो. आता यांचा नीट उभा सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार. शेवटी आपले मुडदे पडत असले ना आपल्या मराठ्यांच्या पोरांची वाटोळ होत असली आता आपल्याला शांत बसून नाही चालणार. कारण आपण आता बघायची भूमिका नाही घेऊ शकत. आपल्याही मनगटात खूप ताकद आहे. आता आपल्याला तिचा पुरा उपयोग करायला लागणार आहे. कारण बलिदानं गेलेत असे काहींचे एकुलते एक मुलं गेलेत. काल एक व्यथित झालेलो आहे की आणि माझ्या डोळ्याला पाणी याची कारणंसुद्धा ती आहेत की 250-300 पेक्षा जास्त बलिदान गेले. आणि काल पैठणचं बलिदान गेलेलं त्या बापानं सांगितलं सुद्धा नाही. तो दुःखात होता खूप. त्याने सांगितलं आता माझं एकुलतं एक पोरग गेलंय, फक्त तुम्हाला सांगायसाठी आलोय, जाऊ द्या. माझं गेलं तर एकुलतं एकच होतं, जाऊ द्या गेलं तर, पण आरक्षण घ्यायचं आहे आपल्याला. त्यावेळेस असं अंगात काटे आले होते आणि अंगाचा थरकाप उडाला होता की एकुलता एक पोरगा जाऊन जर समाजाची ही भावना असते तर इतकं नालायक सरकार असू शकतं की लेकरं त्यांचे जनतेतले लेकरं मरत असताना सुद्धा, त्यांच्याच जनतेतले लेकरं मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्यानं बघू शकतं. ते बी हक्काचं आरक्षण असो. काय वाटत असेल त्या बापाला. पोरगण ह्या आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी, एकुलतं एक होतं. काय राहिलं त्याच्या घरात? कोणीच नाही राहिलं. असे शेकडो कुटुंब आहेत या महाराष्ट्रातले की त्यांच्या घरातले करते पुरुषी गेले, कोणाचं एकुलतं एक पोरगं गेलं, त्यांना पेटून बाहेर या. केशी फिशी सगळं झुगारून लावा, काय होत नाही त्यांनी. आपले लेकरं मेलेत ते आपल्यात नाही आहेत. त्यांच्या बलिदान, त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं. म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चला. मी शक्यतो आता समाजाला विचारू, शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानंच मुंबईपर्यंत जाणार आहे. 26 जानेवारीपर्यंत तिथं गेल्यावरही मला उपोषणच करायचं आहे. शेवटी मला जेवाची भाजी तिथंही लावायची. पेक्षा या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत, मराठा समाज मोठा व्हावा आणि याला आरक्षण मिळावं म्हणून. आणि ते जे बलिदान गेलेत, या बलिदान मला इतके व्यथित करायला लागलेत की मला करमतसुद्धा नाही त्या बलिदानामुळे. त्यामुळे त्यांचं स्वप्न आता पूर्ण करायची वेळ आली. बलिदान गेलेल्या भावांची हजारो लाख समाजाला, मायबापाला विचारून तिथं गेल्यावर करू का, इथूनच सुरू करू एवढं विचारणार. मात्र माझी 100% मनस्थिती झालेली की आता आमरण उपोषण करतच मुंबईपर्यंत जायचं. रस्त्यात शिष्टमंडळ भेटीसाठी येईल किंवा पोलीस पुढे जाण्यासाठी किंवा यंत्र पुढे जाण्यासाठी तुम्हाला अडवतील अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार? नाही, त्यांचा येण्याचा काय संबंध नाही. त्यांचा येण्याचा काय संबंध? त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची. कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे. हे मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो. नसता मी इतका कणकर आहे की मी सरकारलाच काय, मी कोणालाच घेण्यात नाही. मराठा ही होतो म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला तिथं लावून बी जीवाची बाजी लावायची आणि इथून लावायचं. आपण इथूनच आमरण उपोषण करून जाऊ. शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी ते चांगलं, परंतु मी माझ्या मायबापाला सोडून 500-600 किलोमीटरवर जातोय. मी असो नसो तुमच्यात, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं. आता पण थांबवण्याचा प्रयत्न होईल असेही नाकारता येत नाही. रस्त्यात तुम्हाला अडवलं ते तसं करूच शकत नाही. कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणत्या बाजूनं. मग आता मुंबईकडून येणारे कोण आणि महाराष्ट्रातून येणारे कोण, सहभागी होणारे मध्ये कोण नसता. आम्ही सुरुवातीलाच इथून 1 करोड लोक सोबत घ्यायची सुद्धा आमची तयारी होती की इथूनच 1 करोड घ्यायचे. पण समाज एकमेकावर एवढा विश्वास आहे सध्या. समाजाला जर सांगितलं आत्ताच तुम्ही नाही यायचं, जर आपल्या लेकरांना काही त्रास झाला तर तुम्हाला मदतीला यावं लागणार आहे शांततेत. त्यामुळं काही लोक पाठीमागं सुद्धा थांबले, काही लोक आता येणार सुद्धा आहेत. आणि आता वाटा लावायला सुद्धा लाखात लोक येणार आहेत. लोक आता घरं सोडायला लागलेत. सगळे मराठ्यांचे लोक घरी न थांबता कामं सोडून. बैठक आहे आणि सगळ्यांची संवाद आहे लगेच आहे का? आणि तुमचा निर्णय किती वाजता जो नाही आहे तो सांगणार? नाही, बैठक काय नाही आज. बैठक काय नाही, चालताच ते आहे समोर, चालताच विचारणार आहे आणि एकाएकीच घोषणा करणार आहे. नाही म्हणले तर बघू पुढं गेल्यावर काय करायचं ते. परंतु माझी 100% मनस्थिती आता झालेली की मला ते बलिदान माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत आणि मराठा समाजाचे 6 कोटी मराठ्यांचे पोरं या आरक्षणामुळं खूप त्रास भोगत आहेत आणि ते मुलं सोबत दिसत आहेत. आता मात्र त्या मराठ्यांच्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचं आणि त्या लेकरांना
मोठं झालेलं बघायचं आहे. गोरगरिबांचे मराठ्याचे पोरं क्लास 1 पासून क्लास 4चे अधिकारी झाले पाहिजेत. IPS IAS दर्जाचे अधिकारी माझ्या मराठ्यांचे पोरं झाले पाहिजे. यासाठी ही लढाई हक्काचं असून तुम्ही देत नसाल तर मात्र टोकाचं लढून, हे शांततेत टोकाचं लढून आरक्षण मात्र आता आम्ही मिळवणार आहेत. मी आता आंतरवाली एकदा सोडली, आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही, याच्यावरती मात्र मी ठाम आहे.